नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जे आपण रॉ मटेरियल यूज करत आहोत त्याबद्दल थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगतो। जसं की तुम्ही आता बघू शकता, याच्यावर मी आता उभा आहे। हा पूर्ण रॉ मटेरियल आहे आपला। हा सगळा जो काही आहे हा गव्हाचा गवंडा आहे, बारीक केलेला। गव्हाचा तणीस जो आहे तो पूर्ण बारीक केलेला आहे, तो आपण रॉ मटेरियल म्हणून यूज करतो। याला मी वाळवायला टाकलेला आहे। हे बघा, वरती फॅन चालू आहे आणि आता कसं बाहेर पाऊस चालू असल्यामुळे एकदम वाढणार नाही, त्यामुळे याला आता पाऊस म्हणजे फॅन आम्ही चालू करून याला पूर्ण असं वाढवलेलं आहे। म्हणजे असं टाकलेलं आहे खाली, हा आता वाढणार। जसं आता याचा आर्द्रता पाहत म्हणजे याच्यामध्ये 10% मॉइश्चर पाहिजे आहे, तर मी याला आता दाबून पाहत आहो। ठीक आहे, हा दाबला मी आणि हाताला जसं पाहतो म्हटलं मी, तर हलकासा एकदम हलकासा पाणी लागतोय। तर मला तरी वाटते की हा पाणी थोडा जास्त आहे, याच्यामध्ये हलकासा फक्त मॉइश्चर पाहिजे आहे। तर तर हा पाणी भरपूर होऊन जाणार। हा 10% पेक्षा मला वाटतं 20% याच्यामध्ये पाणी आहे असं मला वाटत आहे। तर याला थोडं आणखी वाढू देऊ। आणखी त्याच्या आधी काही वाढवलेले आहे आपल्याकडे, तर ते मी आधी आता तुम्हाला दाखवून देतो। हे बघा, हे त्याच्या आधीचे आहे। हा जसा वाढलेला आहे ना, हा एक्झॅक्ट वाढलेला आहे। 10% आर्द्रता जी पाहिजे आहे मॉइश्चर तसं आहे एकदम। तर हा आपण भरू शकतो। आता मी याला काय करणार, असं वरती असं पलटवून देणार याला सगळ्यांना, म्हणजे जेणेकरून जे खाली प्लॅस्टिक आहे तिकडचं भाग पूर्ण वरती येऊन जाणार आणि जो काही आपला वरचा भाग आहे तो खाली चालला जाणार आणि वरती हवा लागल्यानंतर तो आणखी पुन्हा वाढून जाणार। ठीक आहे, आता हे मी याला करून घेतो। त्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा काही दाखवणार आहोत। एक आपण इथे हे कवरिंग केली आहे ज्यूटची आणि आर्द्रता राहिली पाहिजे म्हणून, ते आपलं एक्झॅक्ट सक्सेसफुल झालेलं आहे। ते कसं मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, आता वाजले आहे 9:30 आणि तुम्ही टेम्परेचर बघू शकता, 25.1 टेम्परेचर आपण इथे आणलेलं आहे। त्यानंतर ह्युमिडिटी आहे ते 99% आपण आणलेली आहे। तर जे आपल्याला पाहिजे आहे अबोव 25 to 30च्या मधात जी पाहिजे, आपण 25 वर आणली आहे। आपण जर हे बारदाणे पुन्हा ओले केले तर मला तरी वाटते आपण 23 पर्यंत आणू शकतो। तर जे काही आपली जे फर्स्ट स्टेप असते की आपला ह्युमिडिटी आणि टेम्परेचर कंट्रोल करणे, हे आमच्याकडून सक्सेसफुल झालेलं आहे। आता राहिलेलं आहे आपलं रॉ मटेरियल, त्याला चांगलं वाढवणे आणि नंतर मग लावणे। आता ही एक प्रोसेस चांगली करून घेऊ। तर आज आपण आपले मशरूमचे सीड्स लावणार आहोत, तर ते कशा पद्धतीने लावायचे आणि कसे काय लावायचे ते मी तुम्हाला सांगतो समोरच्या व्हिडिओमध्ये। पण आजच्या या व्हिडिओमध्ये तो दुसरा नवीन व्हिडिओ बनवणार मी। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला रॉ मटेरियल आम्ही काल इथे पसरवलेला आहे त्याचा मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे, बट ठीक आहे, आता जो काही आहे आता मी तुम्हाला दाखवून देतो। तर हा रॉ मटेरियल आपण पूर्ण एकदा याला उलटपालट करून घेऊ, जेणेकरून वरचा जो वाढलेला आहे तो खाली जाणार आणि खालचा ओलेला वरती येणार। जेणेकरून हवा चालू आहे, फॅन चालू आहे, तर त्या फॅनच्या साह्याने हा थोडाफार आणखी वाढणार, म्हणजे 15% किंवा 10% पर्यंत येऊन जाणार। आता मला वाटते की 20% आहे, बट हा खालचा 20% आहे। तो जो तिकडचा जो दिसत आहे तो 10% पर्यंत मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये, बट तरी सुद्धा त्याला थोडासा ड्राय करू, कारण की हा पूर्ण मिक्स होऊन जाणार, तर त्याच्यामध्ये तो अलग होऊन जाणार। त्यामुळे याला पुन्हा आणखी वाढून घेऊ आता, आणि याला आता आपण थोडं पलटवून घेऊ। ते तुम्ही बघून घ्या की मी कशा पद्धतीने पलटवतो। ठीक आहे, चला। तर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण हा रॉ मटेरियल आपला टाकलेला आहे, ठीक आहे, आता मी या कुंड्यापासून सुरुवात करतो। हा रॉ मटेरियल जो आहे त्याला असं जमा करायचा आणि याला असं पलटवायचा अशा पद्धतीने। याला क्लिअर नाही दिसत होते, बट थोडाफार तुम्ही अंदाज लावून घ्या। खालच्या वरचं याला चालवल्यासारखं याला फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपला रॉ मटेरियल जो आहे तो इकडे तिकडे पसरून जाणार छान पद्धतीने, नंतर याला हाताने थोडं सवाल करून घ्या। ठीक आहे, अशा पद्धतीने आम्ही हा आमचा रॉ मटेरियल जो आहे त्याच्यात आपण मशरूम लावत आहोत त्याला अलग करून म्हणजे असं मोकळं करायचं।